नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवते कुरकुरीत चटपटीत अगदी झटपट असा बटाट्याचा चिवडा। तर त्यासाठी इथे मी 2 बटाटे घेतलेत आणि मध्यम आकाराचे घेतलेत। तर नवीनच हा बटाटा आहे, जुना बटाटा नाही। आता नवीन बटाटे बाजारामध्ये आलेत, तर नवीनच बटाटा घेतलेला आहे। तरी सुद्धा बटाट्याचा चिवडा हा खूप मस्त कुरकुरीत होतो। तर आता इथं बघू शकता बटाटा तर वरून किती चांगला आहे, पण जेव्हा साल काढायला सुरुवात केली तेव्हा आतून असा थोडासा काळपट होता। तर तो भाग मी काढून घेतलाय आणि याच पद्धतीने हे 2 बटाट्याचे साली मी काढून घेतलेत। आता इथं पाणी घेतले, तर पाण्यामध्ये मी अगोदर बटाटे धुवून घेतले नव्हते, पण आपण जो बटाट्याचा किस करणार आहे तो पाण्यामध्येच टाकून घ्यायचा आहे आधीच। तर इथं बघा ही खिसणी आपल्या सगळ्यांच्याच घरी असते। तर इथे मी जाड होलची खिसणी घेतली, तर ह्याच्यावरतीच हे बटाटे चांगले खिसून घेणार आहे। बारीक ह्याच्यावरती पण आपण बटाट्याचा किस बनवू शकतो, पण कसं होतं तळल्यानंतर खूपच जास्त बारीक असा चुरा होतो त्यासाठी थोडंसं जाडसर असे होलाची खिसणी घ्यायची। तर इथे बघू शकता या पद्धतीने मी बटाटे चांगले खिसून घेते आणि बटाटे खिसताना ना भरपूर असं सरकत होतं आणि किस व्यवस्थित अडकत होता ते ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे व्यवस्थित खिसायला येत नव्हतं। तर मी बाजूला घेऊन हे बटाटे चांगले असे खिसून घेतलेत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने हा किस पडलेला आहे बटाट्याचा। तर इथं दोन्ही पण बटाटे मी चांगले किसून घेतलेत। तर बघू शकता इथं आता हे सगळा हा जो बटाट्याचा किस आहे तो मी पाण्यामध्ये घालते। तर बटाटे मी अगोदर अजिबात धुवून घेतले नव्हते। आता बटाट्याचा किस केल्यानंतर हे बटाटे अशा पद्धतीने मी व्यवस्थित असे चांगले धुवून घेते, म्हणजे जे बटाट्याचं सगळं जे काळपट असं पाणी वगैरे असेल ते सगळं असं निघून जाईल आणि छान असं स्वच्छ पाणी होस्तोपर्यंत हे बटाटे 2-3 पाण्याने तरी चांगले असे धुवून घ्यायचे। तर इथं बघू शकता इथं एक 2-3 पाण्याने मी स्वच्छ असे चोळून धुवून घेऊन ह्याच्यामध्ये स्वच्छ असं पाणी घालून घेतलंय। आता हा बटाट्याचा किस आपला तयार झालाय। तर इकडे मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं होतं। पाणीला चांगली अशी उकळी आली, तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काही घातलं नाही, मीठ घातलं नाही, तेल घातलं नाही, काही घातलं नाही। आता हा पाण्यातून काढून हा बटाट्याचा किस मी या गरम पाण्यामध्ये घालते आणि थोडंसं चमच्याने हलवते। अगदी उकळी वगैरे काहीच आणायची नाही, लगेच गॅस बंद करायचा। तर इथे बघू शकता मी फक्त पाण्यामध्ये घातलं आणि थोडंसं फक्त हलवलं, अर्धा 1-2-3 सेकंदच फक्त हलवलं आणि गॅस बंद करून टाकलाय। तर लगेचच तुम्हाला दिसत असेल फरक ह्याचा, लगेचच ह्या बटाट्याचा किस आहे तो छान असा शिजला गेला बघा। आता एक ताट ठेवते, पाणी सगळं ह्याचं काढून घेते। तर इथे बघू शकता मी या बटाट्याच्या किसमधलं जे गरम पाणी होतं ते सगळं काढून घेतलंय। आता एक सुती कपडा घेतलाय, म्हणजे टॉवेल वगैरे आपण जे आपण किचनसाठी वापरतो ते घेतलं तरी इथं चालेल। सुती असेल तर पाणी पटकन असं शोषून घेतलं जातं। तर त्याच्यावरती हा बटाट्याचा किस घालून घेते। तर अशा पद्धतीने पसरवून एक 10-12 मिनटं फक्त आपल्याला पंख्याखाली ठेवायचे। जर तुमच्याकडे ऊन घरात येत असेल तर एक ताटामध्ये घेऊन एक 10 मिनटं उन्हात ठेवलं तरी पण अगदी लगेच यातलं पाणी सुकलं जातं। तर इथं बघू शकता एक 10-15 मिनटामध्येच हा किस किती मस्त असा कोरडा कोरडा झालेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण वर्षभरही टिकवण्यासाठी हा उन्हात कडकडीत उन्हामध्ये चांगला 2 दिवस वाळवायचा आणि वर्षभर खूप मस्त असा हा किस तयार आपला राहतो उपवासाचा। आता तेल गरम केले, तर सगळ्यात अगोदर इथे मी शेंगदाणे तळून घेते तेलामध्ये। तर तेल चांगलं गरम करून घेतलं होतं आणि गॅस थोडासा कमी केला होता। मध्यम गॅसवरती हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेणार आहे। तर बघू शकता इथं शेंगदाणे चांगले असे तळून झालेत, तर हे शेंगदाणे सुद्धा मी बाजूला काढून घेते। तर आता याच कडकडीत तेलामध्ये हा जो बटाट्याचा किस केला होता हा बटाट्याचा किस घालून घेते
आणि मस्त आता या पद्धतीने झारा असा फिरवत राहायचा, म्हणजे हा जो बटाटा आहे ना चांगला शिजला जाईल, चांगला तळला जाईल. तर इथं बघू शकता याच पद्धतीने व्यवस्थित असा बटाटा कुरकुरीत होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा. आणि गॅस थोडा मध्यम केला आहे, एकदम मोठा पण नाही, मोठा केला तर लगेच करपल, तर मध्यम केला आहे. तेल आपलं कडकडीतच पाहिजे, अजिबात थंड नाही व्हायला पाहिजे. आणि हा जो बटाट्याचा किस असा तेलावरती तरंगायला लागला का नाही की मस्त असा कुरकुरीत झाला की हा काढून घ्यायचा. तर इथं बघू शकता हा बटाट्याचा किस मस्त असा तेलावरती तरंगायला लागला आहे, म्हणजे मस्त असा कुरकुरीत झाला आहे. तर आता हा बटाट्याचा किस मी एका ताटामध्ये काढून घेते. तर बघू शकता इथं तर खूप मस्त असा दिसतोय, कुरकुरीत झालाय छान असा. तर अशाच पद्धतीने मी बाकी सगळे बटाट्याचा किस मी व्यवस्थित असा तळून घेते, कुरकुरीत असा. तर अशा पद्धतीने तळला तर मस्त असा तळला जातो. आणि थोडीशी काळजी घेऊन आपण जेव्हा तेलाचं काम करतो तेव्हा थोडीशी काळजी घेऊनच करायचं आहे. तर बघू शकता इथं हा किस तयार झाला आहे. आता इथं सर्व बटाट्याचा किस मी तळून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडेसे चटपटीत असे मसाले घालते. तर मिरची पावडर घेतली, तर ही उपवासाचीच मिरची पावडर, याच्यामध्ये कुठले गरम मसाले नाहीत. त्यानंतर थोडंसं मीठ घातलं आहे चवीनुसार. इथं तळलेले मस्त असे शेंगदाणे घातलेत, तर बघू शकता किती मस्त असा दिसतोय. त्याचसोबत मनुके घातलेत. शेंगदाणे तळले तेव्हा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथं काजूसुद्धा वापरू शकता. तर आता 1-2 चमचे मी इथं पिठी साखर घातलेली आहे. तर तिखट असा मस्त आवाज तर ऐकलाच असेल बटाट्याच्या चिवड्याचा, किती मस्त कुरकुरीत येतोय. तर असाच मस्त तिखट चटपटीत गोड असा बटाट्याचा चिवडा तयार झाला आहे. तर रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा. चला भेटू परत छानशा रेसिपीसोबत.